काही करणार, काही बी, आणि वरनं रुबा घालणार गाववाल्यांना, दम देणार गाववाल्यांना. त्यांना तुम्ही बोलवा. जय शिवराय मित्रांनो रविराज साबळे पाटलांचा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. काल आपण जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये रविराज साबळे पाटलांनी बीडीओ ऑफिसरला एक निवेदन केलं होतं की जो आमच्या गावचा भ्रष्ट ग्रामसेवक आहे, ज्याचा भ्रष्ट कारभार आम्ही उघडकीस आणला होता, त्याचं निलंबन झालं पाहिजे. पण मित्रांनो, त्या ग्रामसेवकाचं निलंबन अजूनही झालं नव्हतं. त्यामुळे रविराज साबळे पाटील ते बीडीओ ऑफिसला गेले आहेत. त्या ठिकाणी रविराज साबळे पाटलांनी एक प्रश्न विचारला की नदीमध्ये स्विच यार्ड तुमच्या बापाने बांधलं होतं का? मित्रांनो, व्हिडिओमध्ये असं नक्की काय झालेलं आहे ज्यामुळे रविराज साबळे पाटील एवढे संतापले होते? त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बांधलेलं वाहून गेलंय. ते स्विच रूम केली. स्विच रूम केली होती नदीत. ह्यांच्या बापांनी बांधली होती का स्विच रूम नदीत? तुमच्या खालचं सगळं होऊन गेलं. ह्यांच्या बापांनी नदीमध्ये स्विच रूम बांधली होती का? वर्षी कसली आहे, ते खालचं माती वाहून गेले, फक्त पिलर उभा आहे. आत्ता ताजी बांधली हो. एक वर्ष झालं. थोड्या तरी आकली पाहिजेत ना की बाबा आपण पैसे कुठं लावतोय, आपण पैसे कुठं घालवतोय, आपण कोणाचे पैसे वापरतोय. हे निवडून आले म्हणजे ह्यांच्या बापाचं राज्य आहे का? काही करणार, काही बी, आणि वरनं रुबा घालणार गाववाल्यांना, दम देणार गाववाल्यांना. नाही, त्यांना तुम्ही बोलवा. त्यांना इथं बोलवा, तोपर्यंत थांबतो. नाही, त्याचं बोलायचं नाही, ह्यांची चौकशीच नाही. या प्रत्येक, मी तुम्हाला सांगतोय, माझे मुद्देच नाही. 2021 पासून यांनी खर्चलेल्या प्रत्येक एक रुपयाचा हिशोब झाला पाहिजे. आमचं स्पष्ट मत आहे. आम्हाला मुद्देच, अहो गाव पाणी पित आहे, त्यामध्ये 2-5 रुपये टाकीत आहे, ते बी खावात ह्यांनी. पाण्याचे पैसे खावात. 8-5 रुपये. त्यांना लाजा वाटले पाहिजेत ना. नाहीये, ग्रामाधिकारी येतोय, विचारा. कुठे येते? एकही रुपया नाहीये, त्याच्यातला एकही रुपया भरला नाही यांनी. ₹1 ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा नाही. कुठे गेले ते पैसे? पडले नसतील का त्याच्यात? रोज 10 का होईना घागरी जात असतील भरून. फुकट पाणी द्यायचं ना गावाला. का नाही? गोरगरिबांनी पिली असते ती पाणी. गाववाल्यावरती रुबा बांधतात जसे काय डॉन झाले तर. मुद्दे द्या, मग जाऊन. तुम्ही मुद्दे लिहून घ्या आमचे. मुद्दे द्या. एक स्टेटमेंट करून घेतो आपण. स्टेटमेंट घेऊया. तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या सर. म्हणजे तुमचे मुद्दे काय दिले त्याप्रमाणे मी तुमचा सांगायचं. सगळ्यात पहिले ती भोरेबाई निलंबित झाली पाहिजे. काही करून ती निलंबितच झाली पाहिजे. अख्ख्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये घोळ घालून जाणार आणि ती मागे आवरीत बसणार लोक. सगळ्यात पहिली ती निलंबित झाली पाहिजे. तुमचा आवाज येताना पण आम्हाला सपोर्ट मुद्दे द्या ना सर. उद्या कोण? नाही ना, तुम्ही द्या. तुमच्या हँडरायटिंग मध्ये यायला पाहिजे. ते नाही का काय अर्ज लिहायचा आहे की आता मुद्देच लिहायचे फक्त? काय नाही, ते सांगा आता. तिथे येऊ का मी? सर, हा, या ना, या. सर, इथे या. आपण एक निवेदन करतात. हा. तारीख काय? मी श्री खाली घ्या. राहणार. माझा अर्ज दिनांक
18/5/2026 18/5/2026 नुसार ग्रामपंचायत कार्यालय तिंत्रस तिंत्रस तालुका भूम यांच्या कंसात नळी आहे बरं का तिंत्रस यांच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात गावाच तिंत्रस तालुका भूम तिंत्रस कंसात नळी यांच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन करण्याबाबत व माझे पत्र दिनांक 25/5/2026 नुसार तिंत्रस ग्रामपंचायतला कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकाचे निलंबन करून या की सर आपण? ग्रामपंचायतीचे 2021 पासून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड निलंबन करून ग्रामपंचायतचे 2021 पासून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड सील करून सर्व जबाबदार व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करावी या विषयाच्या अनुषंगाने जावक क्रमांक कॉपी आहे या पत्राची व्हिडिओ साहेब जावक क्रमांक पसभू शॉर्ट मध्ये पसभू अब्लिक पंचायत 1 अब्लिक कावी अब्लिक 805-14 अब्लिक 2026 दिनांक 20/5 2026 गट विकास अधिकारी पंचायत समिती भूम यांच्या पत्रानुसार गठीत चौकशी समितीतील विस्तार अधिकारी पंचायत
अधिकारी पंचायत समिती भूम. यांची पत्र दिनांक 29/5/2026. नुसार आज दिनांक 10/6/2026 रोजी दुपारी ठीक 1 वाजता ग्रामपंचायत कार्यालय तिंत्रज येथे विस्ताराधिकारी पंचायत कॉमा कनिष्ठ अभियंता बांधकाम कॉमा कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा व गट समन्वयक कंसात SBM करा. गट समन्वयकच्या येस. SBM पंचायत समिती भूम हे उपस्थित राहून पूर्ण काम असते. मला बोलावण्यावरून मला बोलावण्यावरून विचारणा केल्यावरून जबाब लिहून देतो की तुमचे मुद्दे विनंती एकच आहे. थोडं व्यवस्थित म्हणजे त्याचे टायटल जे आहे मुद्द्याचं त्याच्यात आम्हाला डीपमध्ये जाता येईल, परंतु तुमचे अपेक्षित जे काही प्रश्न शंका आहे त्याच्यात हो असे प्रमुख मुद्दे तुमचे घ्या. खाली मुद्द्याची सविस्तर माहिती मिळाली. जबाब लिहून देतो की आता असं त्यांचे काय आक्षेप आहेत आरोप आहेत ते त्या मुद्द्यात येणार ते.
पैसे म्हणतात की रुपये म्हणतात की बिल म्हणतात? कशा ती वाक्य सांगा म्हणजे मी सांगतो. कामातील निकृष्टपणा व उचललेल्या सर्व बिलांची पैसे. सर्व निधींचे. ते संपल्यावर सांगा. कंटिन्यू मुद्द्याला सुटावे. संपल्यानंतर त्याचा पुढचा पॅरेग्राफ चेंज समारोप त्या पत्राचा. ऑडिट असतं ना, आर्थिक ऑडिटला काय म्हणतात? लेखापरीक्षण. आर्थिक लेखापरीक्षण ना. आर्थिक कटच करा, लेखापरीक्षण ना.
ते त्या ह्याच्या पैशाला काय म्हणतात आपल्या त्या पाण्याच्या पैशाला काय म्हणतात? हा ग्रामनिधीच्या नाही आरो प्लॅनचे लोकांचे कलेक्ट केलेले पैसे ग्रामनिधी मार्फत समा निधी कितीला बसवलेला आहे तो? लगेच बसवलाय ना? काय 2021 पासून 2021 पासून 5 रुपये 15 लिटर पाणी 5 रुपयात 15 लिटर टायटल फक्त घ्या. आता ते मुद्दा घ्या. 5 रुपयात 15 लिटर पाणी विक्री केलं जाते. त्याच्या ग्राम निधीमध्ये जमा होता ना तो पैसा? ग्रामनिधी. ग्रामीण पाणी पुरवठा निधी खाते. किती लाख असतील उदय? हा? किती लाख 8 ते असतील? 10,000 रुपये महिना उल्लेखच करून द्या. कारण गाव रत्नागिरी आणि ते माघारी आल्यानंतर सगळे गाव तिथून पाणी घेतलं 2024-25 पर्यंत. नंतर 2 रुपये राहणार. 5 रुपये उल्लेख करून करा. फवारणी त्या दिवशीचं निवेदन दे रे उदय. पहिलं अर्ज पण मिळतो. आपलं ते त्यांनी आपल्याला दिलेलं कोणतं ते नाही, आपल्याला दिलेलं लिहून आहे माझ्याकडे. ग्रामपंचायतला कोणता कोणता निधी येतो? सुशील सगळं सांगा पहिल्यापासून. कोणता असतो? काय? रोजगार हमी,
योजना हा 15 वित्त आयोग. हम्म. आमदार फंड, खासदार फंड, जनसुविधा, आमदार फंड, खासदार फंड, जनसुविधा, जनसुविधा, दलित सुधार योजना, तांडवस्ती सुधार योजना, ग्रामीण ग्रामनिधी पाणी पुरवठा, दार योजना, ग्रामनिधी, ग्रामनिधी स्वनिधी आला. वैयक्तिक निधी झाला. झाले संपले का? आता आहे का? हा, त्याच्यामुळे. सगळे करायचे. हा. नाही, 7 कार्यकर्ते. ग्रामसेवकच म्हणतात ना? ग्रामपंचायत अधिकारी नामकरण बदल झाले. ग्राम स्वच्छता अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी का नाव बदललंय? सेवक राहिले नाही. संघटनेची मागणी होती शासनाकडे, त्यांची शासनाला केली. काय राहिलं उदय? हा. मुद्दा आहे का? हो. काय सांग? हे बेस नाहीच आहे. काय त्यात सगळं झालं ना उदय? नाही, पैशांचा उल्लेख करायची काय गरज आहे? पैशांचा उल्लेख करायची काय? कसं बनवू शकतो? टायटल लेखाशी टायटल इम्पॉर्टंट आहे. हे बघ, ह्याच्यामध्ये सगळं आलंय. 15 वित्त आयोग, आमदार निधी, खासदार निधी, जनसुविधा, दलित वस्ती सुधारणा केलेल्या कामांचे व कामांच्या दर्जाची चौकशी व्हावी. मग ते स्पेसिफिक कुठले काम तुम्ही घेणार? सगळी तुमची 5 वर्ष झालेली ते सगळे. सगळी स्पेसिफिक काम नाही म्हणून घेता नाही आलं. तसं नाही, ते तसं काम असेल मला तर माहिती सांगा होणारच नाही. बरोबर. ते- अरे बाबा, योजनेत आले की ते काम घ्यावं लागतं. त्यांनी म्हणून त्यांनी एक टाचणी जरी आणली असेल, त्यांनी एक टाचणी आणली असेल, ती टाचणी बिहारला दाखवावं लागणार. स्पेसिफिक असं काम लिहिलंय. नको का? आता स्पेसिफिक 3 दिवस जाईल. आधीच पेपर लिहून आलो मी. 3 दिवस जाईल तेवढं लिहायला. करा, ऍड करायचे करा किंवा तसंच असतं सर, कायद्याने परत पळवाट नाही, नाही नाही, तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? मला असं म्हणायचंय की आता तुम्ही जर सांगितलं इथं वित्त आयोगाचे पैसे, मग तुम्ही सगळी कामं घेणार का? फक्त मग तुम्ही जास्त पुन्हा ऐन वेळी म्हणू नका की एवढं. अरे राजा, ऐक ना. 15व्या वित्त आयोगामध्ये 2021 पासून आलेल्या सर्व आर्थिक निधीची
कामांची दर्जाची आणि कामाची चौकशी होऊन अजून काय पाहिजे? अशा मोकळ्या मागणीला किंमत असते. तुमचा मुद्दा काय आहे की नाही? हा, ते मुद्दा. बरं मुद्दा टाकू चला. स्पेसिफिक मुद्दा आहे. गावात घंटा गाडी नसताना आता एवढं लिहायचं म्हणलं साहेब, तुम्ही काय ना. का? तुम्ही जे म्हणताय का हम्म. त्या आराखड्यामध्ये म्हणजे खरेदी केलेली नसावी ती नाही, आराखडा असं केलेला- पैसे कुणी घेतले मग त्याचे? असं द्या किंवा नसू द्या ते तुम्ही सांगायचे आहे की नाही ते तुम्ही सांगा. अरे, नाही, ग्रामपंचायत शेजारी बांधलेलं बाथरूम 10,000 त्याची चौकशी करा. 76,000 अरे मी आधीच 3 तासाचा पेपर लिहिलाय रे. मुद्दाच आहे तो. मग ते काम जर ऐक आमच्या ना, काम सगळी ग्रामपंचायतीमध्ये येतात एखादा ना. अतिथी आला अधिकारी आला तर त्यानं कुठं जायचं? 10,000 बाथरूम मध्ये किती पैसे घेतले त्याला मग नाही जा. मग आणून ठेवा घेतो. 76,000 उचलले साहेब त्याला. दगड आण. स्पेसिफिक मुद्दे टाकायचे तर साहेब सांगा. पुन्हा तुम्ही पळवाट नाही काढून नाही असं अरे सांगा. अरे साहेब पळवाट काढतील का काय महाराष्ट्र सांगताय ते? एक बारच होत असते चौकशी. सगळी केली सगळी काम. आता काय आता राहिलंय त्यांचा मुद्दा काय ते टाका. त्याला बाथरूमच काढायचं. अरे ही सगळ्यातच गावत्यात बाथरूमच नाही. टाका त्यांचा काय मुद्दा आहे. मग असं काय नाही. तुम्ही पुन्हा म्हणू नका की असं. मेन्शन करा ना तुमचा Mention मुद्दा. करा ना. आम्ही- आलं ना लक्षात. तुमचा जवाब आहे तो. तुम्हाला काय ऍड करायचं ते करा. हा. जे बेस मुद्दे आपले अरे राजन काय म्हणतात ना, त्या लिहिण्यामुळे जर मी कंटाळा एकच करायला मुद्दा लिहितो आता शेवटचा. थांब. 2021 पासून तसं नसतं. मार्च 2026 साहेबांनी नाही चौकशी केली तर 3दा चौकशी करतो अजून परत. आपल्या ताकद येईल. ताण वाढला. सीओ कडून चौकशी करतो आपण. मग तर हे बी गावतील ना. मला त्यांना जरा खर्च करायचं. जे समोर दिसतंय ते आम्ही देणार तुम्हाला. मला काय करायचंय? मार्च 2026 पर्यंत ग्राम पंचायत तिंत्रज बोटं वागते चालतील मुद्दे. नळी ते 3 तास अगोदर झालेले परत एक तुम्ही 10 बसवलं. मार्कला इतकले. यांच्या खात्यावरून आता कसं बसलंय, खात्यावरून काढलेल्या सर्व मागणी काय? व्यवहारांची आपण कार्टे द्यायला लागलो का? मागणी काय? त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही मुद्दा द्या त्याची आम्ही चौकशी करणार. तुम्ही अशी मागणी केल्यावर याची कशी चौकशी करणार? आम्हाला एक वर्ष चौकशी लागलं कर. ती माहिती करायला. करावंच लागणार. वर्ष लावायचे. अहो, तुम्हीच मुद्दा लिहा म्हणतात इथं. साहेब तुम्ही सांगा काय करायला पाहिजे. तुम्ही अशा तो शॉर्टकट मुद्दे जवाब दिले आहे. आम्हाला पण तुमचे काढताय. मुद्दे कोणते घ्यायचे घ्या. आम्ही असे आता समजा आमचा मुद्दा 2021 ते 25, मग तुम्ही कशी चौकशी करणार? 2021 ते 25 चौकशी टाकण्यात सांगा. होते मुद्दे ते 15-20 ते सगळं करणार ट्रान्झॅक्शनची चौकशी. जे ऑडिट झालेलं आहे त्याचा ऑडिट रिपोर्ट आम्ही घेतोय. जे काय अपहरित रक्कम असतील तर त्याचा चौकशी करतोय. जर मग ऑडिट तुम्हाला स्पेसिफिक काम सांगायची गरज आहे का? हे तुम्हाला आमचं म्हणणं आहे. सांगा किंवा तुम्हाला आता ही कसं घनकचऱ्याची जी कुंडी बांधली आहे ती बाहेर जाऊन अबे बाबा थांब ना 2 मिनिट. सगळं चुकायला लागलं इकडे. थांब. जेलात टाकायच्यात ना. सीसीटीव्ही साहेब युगच आहे. तुमच्या तक्रारी 46,000 जे आहेत ना अर्जदारांनी किंवा निवेदनकर्त्यांनीच निश्चित ते केले 46,000. पाहिजे. चौकशी अधिकारी असं करा तसं करा म्हणू शकणार नाही. हा. एका 2 लावले वाटतं त्यामध्ये. आता बघ ह्या मुद्द्यामध्ये सगळं आलं. अजून काय करायचं आता? आता एक ना एक ट्रान्झॅक्शन बोईने साहेब झोपणार नाही का? काय लिहायचंय? तसं ठरवलंय का तुम्ही? नाही बोईने साहेब एवढी चौकशी करून नोकरी सोडून देणार आहे. टेन्शन नका जाऊ साहेबाला. Sorry, दुसरं पान अगोदर टेन्शनमध्ये तुम्ही पान आहे का? टेन्शन नका घेऊ. म्हणजे रिटायर होऊन चौकशी चालू आहे. त्यांच्या वयाचा मांडा. रिटायरमेंट झाल्यानंतर चौकशी आहे. अजून काय मुद्दा आहे का रे? तुझा काही मुद्दा आहे का? कसली लाईट? पतदिव्यांचं ते लिहिलेलं आहे. हा? गावात थांबा. गावातील गायब गटाराची बी चौकशी व्हावी. भूमिगत नाल्या कुठे आहेत त्या?
अरे एवढं लिहायची गरज नाही रे, सगळं आलंय त्याच्यामध्ये, सगळी काढतो. उभा राहून चौकशी करून घेऊ आपण. इथं लिहायचं खाली, आता झाले माझे मुद्दे. झालंय ना. हा. सदर जबाब मी लिहून वाचून व समजून घेऊन त्याच्यावर माझी मी स्वाक्षरी केलेली आहे. सदर जबाब लिहून वाचून व समजून घेऊन त्यावर माझी स्वाक्षरी केलेली आहे. ती खरी आहे. आणि ती खरी आहे. नाव टाकावं लागतं का? वडीलकर असेल खाली नाव. ती खरी आहे का नाही? किती दिवस चालेल चौकशी? 6 दिवस. आता मी दांडेगावला जातोय. सभा आहे, म्हणजे आरक्षण सोडतची ग्रामसभा आहे. काल आमची काढली का तुम्ही? दुसरी होती. हा? आज काल कायची ग्रामसभा होती? मग काढलं नाही का आरक्षण? कोणाचं निघलं? किती माणसं होती? फक्त 100 लागतात की? त्याला नाहीत लागत? तहसीलदाराचं आहे ना वाटतं. तारीख टाकली का? सहीला तारीख टाकतो. ह्याचं काय फोटो काढून घ्या रे. झेरॉक्स काढायचं. झेरॉक्स आण पलीकडून. बापू नाही का? PDF करा की फोटो. बापू आहे ना? बापू नसला काढत तर त्याचं बी निलंबन करू. काढतोय कलर पाहिजे. काय आला बा? कसला त्रास? दारू लय प्यालात काय? दारू लय प्यालात का गांजा? गांजा नाही, दारू पेत नाही. माझा 85 वय. हा. ग्रामपंचायत तुमची काम वायावानी करून लावतो गावात सारा. कशाला? माझ्यावर अन्याय चालला. कसला? जायचंय का? नाही 2 मिनिट. आम्हाला सांगा. आबा दम काढा. थांबा, तुमची सगळी गाणी वाजवतो मी परत. मी जाऊ बाबा. डीजे लावू परत थोड्या वेळाने आपण. थांबा. सर, मी तिथं खाली बसतो. हा. बसा निवांत बसा. आता आता हे कधी कळवणार तुम्ही? आता याच्यामध्ये काय म्हणतात ना, आमची एकच मागणी आहे. 2021 पासून आतापर्यंत जी काही कामं झालीत ग्रामपंचायत मार्फत, मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे काय की आणून केलंय काम किंवा फक्त पैसे उचललेत, त्या प्रत्येक रुपयाची चौकशी व्हावी. आमचा मेन आणि सगळ्यात मेन मुद्दा तो. बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही. आता साहेब त्याची ठळक काम ह्यांनी जे काही आतापर्यंत पैसे काढलेत ग्रामपंचायतच्या खात्यावरून किंवा सरकारकडून आलेले, तर त्या प्रत्येक आर्थिक ताळेबंदाची चौकशी व्हावी. सरकारकडून ग्रामपंचायतच्या खात्यावर आलेले. सरकार म्हणजे सगळंच सरकारकडून ग्रामपंचायतच्या खात्यावर आलेले तेच आपल्या अधिकार क्षेत्रातले विषय. आणि त्यांनी खर्च केलेले ग्रामपंचायतने ग्रामपंचायतच्या अकाउंटवर जेवढे हा, ग्रामपंचायतचे हा. शासनमान्य अकाउंट आहे त्या त्याच्यावर. अकाउंटवर आलेले निधीच मग ह्यांनी सरपंचांनी पर्सनल काढलेले असले आपल्याला काय करायचं? त्यांनी स्वतः खर्च केलेला असल्यावर काय घेऊन देणार? स्वतः इतकं 10,000 बाथरूम बांधते. 76,000. तुम्हाला मी ती चालू करून देऊ का? हा, येतं का रोज? ते पेविंग ब्लॉक तसे 16,000. तुमच्याच घरापुढे नाही टाकले फक्त. आमच्या घराकडून नको. कटाळा आला लिहून. हात दुखायला लागला. तो पण लाव रे पेन. साहेबांना पेन. ओके ना मग ते? साहेबांचा पेन. समक्ष आणि ह्यांना बी निलंबित करा. त्यांनी बी 16,000 ब्लॉक टाकल्यात. 16,000. काय करायचं ह्यांचं बी? बोलता येत नाही, काहीच करता येत नाही. ते ह्याचा अहवाल आपल्याला एक प्रत- शिक्का मारून परत घ्यावं लागेल मग जवाबाची. सर, चौकशी समितीचा जो नाही, अहवाल लगेच तो काढता येते आम्हाला की. आम्हाला मिळणार का तो अहवाल? मी माननीय गट विकास अधिकारी महोदयांना आदेश टेबल करतो
तिथे एक पत्र देऊन तुम्हाला देतो पण सगळं. आम्हाला मिळेल का तो? हो मिळेल ना. आपल्याला भेटणारच ना. फक्त पत्र द्यावं लागतं अर्ज. ठीक आहे. शिक्का मारा मी PDF पाठवतो. काय लगेच झेरॉक्स काढून घे लगे असं की शिक्का का आज बी ठेवला शिक्का आज घावल्यावर तर अवघड आहे राव तुमचा. आज तर मग उठतच नाही ग्रामपंचायत. आम्ही चौकशीला सुरुवात केलेली आहे. अशी कडक चौकशी करा. अशी कडक चौकशी करा. वस्तुनिष्ठ चौकशी. अशी कडक मुळातच त्याचं सगळी मोजमाप सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मी कुठं कसं आणि काय काय केलंय त्याचं त्या कामाच्या दर्जाची पण चौकशी झाली पाहिजे. आणि त्यात दोषी आढळणारे त्या प्रत्येक अजून झेरॉक्स एक मिनिट. त्याच्यावर दिलं तरी चालेल की सर? हो. कागद घ्यायलाच पाहिजे होता दुसरा. आता हे आमच्या समक्ष म्हणून आमच्या सह्या करायच्यात ना ह्याच्यावर. दुसरा जोडा की महागा तिसरा कागद जोडा की तिथं लिहिलं तरी चालतं. पाठीमागं तिसरा जोडा कागद त्याला तिसरा त्याच्या पाठीमागं घ्यायचं. त्याला संलग्न करता येते. तिथं लिहिलं ना. मोकळा space. 10 तारखेला तुमची बी चौकशी लावणार मी सरपंच झाल्यावर. पेन ब्लॉक टाकले आणि bathroom block. सरपंच झाल्यावर शेवट. सही करायचं खाली पडलेच फक्त. आमचं फक्त एकच म्हणणं आहे ते म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. निष्पक्षपणे चौकशी. निष्पक्षपणे चौकशी व्हावी. कोणाच्याही दबाव एखादा जर वर्ण कोण दबाव आणत असेल तर मला सांगा त्याचा बी दबाव काढूत आपण. पण आमच्या ग्रामपंचायतची चौकशी ही निष्पक्ष झाली पाहिजे. साहेब, यात प्रत्येक मुद्दा याच्यामध्ये जे कोणी दोषी आढळत आहे त्याच्यावरती त्याच दिवशी ज्या दिवशी तुम्ही अहवाल सादर कराल त्याच दिवशी पोलीस स्टेशन थ्रू गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. हे बघा, एखादा मुद्दा जर तुम्ही घेतला तर मग याच्यामध्ये दोषी आढळलं तर प्रोव्हिजन चौकशी काय? समिती वस्तुनिष्ठ चौकशी आणि निष्पक्षपणे चौकशी अहवाल माननीय गट विकास अधिकारी महोदय यांना सादर करेल. किती तारखेपर्यंत करणार? 19 तारीख दिलेली आहे तुम्ही. व्यापक स्वरूपाची चौकशी असल्यामुळे आमचे दैनंदिन कामकाज इतर चौकशी आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही दिलेल्या मुदतीमध्ये चौकशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु सत्सदी बुद्धीनं आम्ही सांगतोय की जर आम्हाला वेळ मुदतवाढीची मिळाली तर आम्ही विनंती अर्ज माननीय गट विकास अधिकारी महोदयांना देतोय मुदतवाढीची आणि त्याची कॉपी आपल्याला एक देतोय. त्याच्यात माननीय गट विकास अधिकारी महोदयांना पुन्हा विनंती करतोय की आमच्या अर्जाचा सहानुभूती जेवढी लवकर होईल तेवढी कारण की बाहेरचे पारवेले फडफड करायला लागले त्याच्यामुळं लवकरात लवकर. पण 8च दिवसात करा काही प्रॉब्लेम नाही. 5 वर्षाच्या असल्यामुळे आता ते पूर्ण आम्ही पण लागतंय. झेरॉक्स. झेरॉक्स आणायचं. थोडं आम्हाला कोऑपरेट करा. काढले नाही आम्ही कुठेच जात नाहीत. मुळातच काय झालंय माहितीये का आमचं एकच म्हणणं आहे की हे बाहेर राहून उगं आम्ही काय म्हणतात ना हे झालं काय काय असतं ते वरी घार झालं तसं काम झालंय. आम्ही कोणाला बी टपली तुमची मारणार चौकशी समिती आम्ही येणार आहे कोणाला बी आणि त्रास देणार प्रशासक उपस्थित नाहीत असं हे याच्यावर बी आज कारवाई झाली प्रत्येक पाहिजे. बैठकीला झालं. याच्या तुमच्या संबंधित प्रत्येक वेळी ते उपस्थित नाही. याच्या संबंधित पण पत्र काढा. आमच्या निदर्शनास आले की आम्ही पत्र देऊन पण प्रशासक किंवा संबंधित व्यक्ती हजर नसल्यामुळे त्यांच्यावर ऐका, योग्य ती तुम्ही कारवाई सांगा, करावी तुम्ही लागते. किती वेळा आलात? त्याला प्रशासक व्हिडिओ काढून साठी किती टाका. वेळा आले आणि ते का नाही केलं? मग कशासाठी पद दिले? लोकप्रतिनिधींवरती पण कायद्यानुसार पद काढून घ्या. सरकार गोष्टी करू एवढा शकतात. हलगर्जीपणा तुम्ही काय? सरकार मार्फत फिर्यादी होऊ शकता. यांच्यावरती काय म्हणतात ना ही याची पण कारवाई झाली पाहिजे दिरंगाईची पण. हे जर तपासात सहकार्य करत नसतील तर काय करणार? यांना प्रोव्हिजन काय? ते उद्या म्हणतील मी प्रशासक आहे मी या बाहेर गावाला आलो ह्या गावाला गेलो त्या गावाला आलो तपासच होणार नाही तुमचा पूर्ण. होणारच नाही. तारीख शुक्रवारी आहे माले साहेब. माझी द्या मला तारीख. आता सर, मला ती कामं कशी कळली? लेखी नाही फोनवर वगैरे निरोप दिला प्रत्येक वेळेस. आता लेखी दिले आम्हाला लेखीची गरजच नाही. तुम्ही चौकशी करणार आहात हा आम्हाला 100% विश्वास आहे. आम्हाला फक्त सुरुवात तुम्ही केली ते इम्पॉर्टंट आहे. ते उपस्थित राहायला पाहिजे होतं प्रशासक साहेब. ते काय राहिले नाही. बोलू. यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे.
चला, किंत्रज ग्रामपंचायतीची कोणताही ITR न टाकता आम्ही चौकशी लावलेली आहे. आधी सीलवाला ताला तर लावलाच आहे. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये साहेब स्वतः म्हटलेले आहेत की आपल्याला चौकशी अहवाल प्राप्त होणार आहे. 2021 पासून ते आजतागायत खर्चलेल्या त्या प्रत्येक पैशाचा हिशोब होऊन कामाचा निकृष्ट दर्जा आणि जिथं कामं केलीच नाही तर पण पैसे उचलले त्या प्रत्येक पैशाचा हिशोब होऊन संबंधित दोषींवरती योग्य ती कठोर कारवाई करण्याचं साहेबांनी आश्वासन दिलंय. आपण कारवाई नाही केली तर